हॅलो सर्वांना. तर आज आम्ही चाललो आहे नारायणपूर आणि केतकावळी बालाजी मंदिराच्या दर्शनासाठी. तर हा आहे बापदेव घाट आणि इकडून व्ह्यू इतका छान दिसत होता ना. आणि सकाळ सकाळ इकडे यायला खूप छान वाटतं, थंड वातावरण असतं आणि इतका छान व्ह्यू दिसतो. जाताना आम्हाला मस्त अशी हिरवळ दिसली, शेती वगैरे दिसली. बरेच दिवसांनी असं बघितलं होतं आणि इतकं छान वाटत होतं. सगळ्या लोकांची घरं होती आणि शेजारीच शेती होती. इथे ना या मंदिराचं काम चालू होतं, पण छान दिसत होतं हे मंदिर. आणि थोडं पुढं आल्यानंतर हा जो रस्ता आहे, हा रस्ता अगोदर आम्ही आलो होतो तेव्हा इतका खराब होता ना, खूप खड्डे होते या रस्त्यात. पण आता इतका छान बनवला होता ना हा रस्ता. आणि इथून पुढचा पूर्ण रस्ता आहे ना बऱ्यापैकी खराब होता, पण आता खूप छान केला होता रस्ता. इथे छान असे छोटे छोटे झेंडूचे असे फुलं होते आणि पुढे चिक्कूची छोटी छोटी झाडं होती. इतका छान इकडचा पण व्ह्यू होता. एवढं ऊन होतं तरी सुद्धा इतका छान व्ह्यू दिसत होता. फायनली आम्ही नारायणपूरला पोहोचलो आणि इकडे गाडीला काय झालं काय माहिती. मग आमचे मिस्टर इंजिनियर गेले आणि गाडी तिकडे सावलीत छान लावली. आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. इथून आम्ही पूजेचं थोडंसं सामान वगैरे घेतलं, हार नारळ वगैरे, आणि देवाच्या दर्शनासाठी गेलो. आम्ही कायम जेव्हा पण आम्हाला वेळ मिळतो आम्ही नारायणगावला नक्की जातो दत्तगुरूंच्या दर्शनासाठी. फोटोज वगैरे काढणं अलाउड नव्हतं. तसं गर्दी नसेल तर ते काढून देतात, पण आज थोडीशी गर्दी होती.
देवाचं दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटलं. आम्ही थोडा वेळ इकडे शांत बसलो. एवढी लोकं असून सुद्धा खूप शांत वाटत होतं मंदिरामध्ये. शेजारीच इथे महादेवांचं खूप सुंदर मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे आणि कोरीव काम वगैरे केलेलं आहे. इकडे काम चालू असल्यामुळे ते झाकलेलं होतं सगळं आणि इकडे पायऱ्या होत्या अगोदर, पण बहुतेक काम चालू असल्यामुळे त्या काढून ठेवल्या होत्या आणि अशा लोखंडाच्या पायऱ्या लावल्या होत्या छोट्याशा. समोरून जाण्याचा जो रस्ता होता तो बंद केला होता, मग साईडने फक्त रस्ता होता, तिकडून आम्ही गेलो आणि खूप छान शांत वाटत होतं. इकडे असं आल्यानंतर असं खूप असं जुन्या काळातल्या मंदिरासारखं वाटतं आणि खूप शांत वाटतं. आतमध्ये गणपतीची खूप छान अशी मूर्ती सुद्धा आहे. इकडे खूप छान असे क्यूट असे किचन लावलेले होते. असं डमरूच्या आकाराचे किचन होते आणि हे असे बटन दाबलं की असं त्याचा चेहरा फिरायचा, असं इतके छान क्यूट वाटत होते. इकडे ना असं सुंदर मिरर विकायला होते, ज्याच्यामध्ये अशा दोन्ही साईडला मिरर होते आणि इतकं क्यूट दिसत होतं ते पण. आणि खाली अशा छोट्या तलवारी होत्या. आम्ही अगोदर तेच बघून गेलो की नेमकं हे काय आहे, पण तिकडे अजून भरपूर काय होतं. अशा छान डॉल वगैरे होत्या आणि मूर्त्या पण होत्या. स्वामींची मूर्ती होती आणि दत्तगुरूंची मूर्ती होती. खूप सुंदर वाटत होत्या ह्या मूर्त्या. इथे ना अशी गाई वासरूची प्रतिकृती होती. अगोदर नव्हती, पण आत्ता ठेवली होती त्यांनी काचेमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे चष्मा बघायला गेलो आमच्या मिस्टर इंजिनियरसाठी. खूप छान चष्मे होते, व्हरायटीज होत्या, पण लेडीजच्या एवढ्या व्हरायटी नव्हत्या. जेंट्सच्या खूप व्हरायटी होत्या. त्यांचं डिसाईडच होत नव्हतं कुठला चष्मा घेऊ वगैरे. आता आम्ही निघालो इकडून नारायणपूरमधून आता केतकावळीला जायला. ऊन भरपूर होतं. सकाळचे 11 साडे 11 वाजले होते फक्त, तरी पण इतकं ऊन लागत होतं ना. इथला हा व्ह्यू इतका भारी दिसत होता ना. एवढा उन्हामध्ये पण मस्त दिसत होता हा डोंगर.
इज अ कमान पाळणा. यांनी पण छान मेंटेन केलं बरं का. आता आम्ही आलो केतकावळी बालाजी मंदिरामध्ये आणि इकडे मोबाईल वगैरे अलाउड नव्हते, त्यामुळे मोबाईल वगैरे बाहेरच ठेवावे लागले. त्यामुळे आतले जास्त काही व्हिडिओ आम्हाला काढता नाही आले. इथे ऊन लागत होतं म्हणून आम्ही जरा सावलीसाठी बसलो. इथे वांगी होती, इतकी छान वांगी होती ना, म्हणून आम्ही पावशेर वांगी घेतली इकडून. आणि मस्त भाज्या होत्या इकडे, हिरव्या एकदम. तिकडून आम्ही आवळे घेतले होते आणि थोडं एका झाडाच्या सावलीखाली गाडी लावली होती, तिकडे आम्ही आवळे खाल्ले दोघांनी. खूप आंबट होते पण छान होते. तुरट मस्त मस्त मसालेदार, सगळं टेस्ट भरभरून उन्हाच्या टायमामध्ये खाल्लं पाहिजे. माझ्यासारखं ना आवळा पाणी जनरेट होतं आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे खाणं गरजेचं आहे. सगळ्यांनी खावा, मस्त तंदुरुस्त राहावा, डिहायड्रेट होऊ नका. आवळे खावा, कैरी खावा, चिंचा खावा. ओके, धन्यवाद. जाताना आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो. खूप छान हॉटेल होतं हे आणि फोटोज वगैरे काढण्यासाठी पण खूप छान असं डेकोरेशन केलं होतं. आणि जेवण पण खूप छान होतं, टेस्टी होतं. जर कोणी इकडून जात असेल तर नक्की हॉटेलमध्ये जावा. इकडे आम्ही थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. इथे घरी जाताना आम्हाला खूप छान हे असं झाड दिसलं, जरा पूर्ण जांभळ्या रंगाची फुलं लागली होती.
आणि फायनली आता आम्ही घरी चाललो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.